आपकी अदालतमध्ये जनता दल युनायटेडचे नेता नितीश कुमार यांच्यावर आरोप आहे की यांचे दुहेरी मापदंड आहेत। नितीशजी, अनेक वर्ष लालू यादव यांच्या विरोधात तुम्ही कॅम्पेन चालवले, चारा घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचे भ्रष्टाचाराचे आरोप लावले। त्याच चारा घोटाळ्यामध्ये लालू यादव यांच्याबरोबर जे आरोपी आहेत जगन्नाथ मिश्र, ते आता तुमच्या पार्टीमध्ये आहेत। सगळ्यात वरच्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती आहे, त्याला तर कोणी डिप्राईव्ह केलं नाहीये, म्हणजे ते केंद्रामध्ये मंत्री सुद्धा बनले। आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर असं झालं नाहीये की कोणी चार्ज सीटेड व्यक्ती, या प्रकारच्या प्रकरणांमध्ये चार्ज सीटेड व्यक्ती केंद्राच्या सरकारमध्ये मंत्री राहिला। तो झाला आणि दुसरीकडे ही गोष्ट बोलणं योग्य नाहीये। ते तर राजकारणामध्ये होते, काँग्रेस पार्टीमध्ये होते, काँग्रेस पार्टीच्या नंतर तो आपला ते त्यांचं दल होतं। हे आमच्या दलामध्ये आलेले आहे का नितीशजी की त्याच प्रकरणांमध्ये दोन आरोपी आहेत, एकाला तुम्ही सांगता की खुर्चीवरून खाली उतरा, एका विरुद्ध तुम्ही कॅम्पेन चालवता आणि दुसऱ्याला आपल्या पार्टीमध्ये सामील करता। बघा, याच्या मेरिटवर तर मी जाणार नाही, कुणावर काय आरोप आहे। जर आरोपांची यादी सुद्धा पाहिली तरी सुद्धा या प्रकरणामध्ये गोष्ट समोर येईल, त्यांच्यावर काय आरोप आहे आणि लालू प्रसादजींवर काय आरोप आहेत। परंतु हे प्रकरण अदालतमध्ये निर्णय होईल आणि त्यामध्ये आम्ही लोक कोणाचीही काही मदत ना करू शकतो ना करण्याची इच्छा आहे। तुम्ही कायम आरोप लावत राहिलात लालूजींवर की यांनी बिहारच्या राजकारणामध्ये अपराधीकरणाला प्रोत्साहन दिलं, यांनी अपराधींना प्रोटेक्शन दिलं, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळाली तुम्ही अपराधींची साथ दिली। नाही, हे बघा, लालू प्रसादजी तर ज्या प्रकाराचं प्रशासन चालवत आहेत, तुम्ही ते लक्षपूर्वक पहा। जेव्हा तुम्ही थोड्या दिवसांसाठी मुख्यमंत्री बनला होता, तुम्हाला समर्थन हवं होतं, तेव्हा तुम्ही सुद्धा अशा घटकांची साथ मागितली होती जे अपराधी प्रवृत्तीचे, ज्यांच्यावर आरोप आहेत, जे जेलमध्ये होते। अरे, याचं तर उत्तर त्याच वेळी दिलं गेलं होतं। निर्णय झाला होता की सरकार बनवायचं आहे, मग जसे 6 किंवा 7 MLA होते विरोधात, तर त्यांचं सुद्धा समर्थन होतं, अन्य पार्टींचं सुद्धा समर्थन होतं। झारखंड मुक्ती मोर्चाचं मिळालं, काही दुसरे जे लहान संघटना होत्या किंवा निर्दलीय होत्या त्यांचं सुद्धा समर्थन होतं। तर अशा परिस्थितीमध्ये विधेयकांचं समर्थन मिळालं, परंतु असं असताना कुठल्याही प्रकरणामध्ये कॉम्प्रोमाइज नाही झालं। आणि जर हे चुकीचं होतं तर सगळ्यांनी सामूहिकरित्या घेतलेला निर्णय होता, त्यावेळी तो काय माझा व्यक्तिगत निर्णय म्हणाले नव्हता। होते, हे आठवण करून देतो, 1 मार्च 2000चं वक्तव्य आहे, मी तिहाड जेलमध्ये होतो तेव्हा तुमच्या नजरेत अस्पृश्य होतो, आज मी अस्पृश्य नाहीये, असं का? शिबू सोरेनने नितीश कुमार यांना हा प्रश्न विचारला। नाही, शिबू सोरेनजींचं समर्थन मिळालं होतं। तुम्ही समर्थन मागण्यासाठी MLAs कडे जेलपर्यंत अप्रोच केलं होतं तुम्ही? नाही, मी नव्हतो गेलो। तुम्ही तुमच्या लोकांना हे पाठवलं? बघा, मी कोणालाही पाठवलं नाही, कारण तो प्रश्न एका पार्टीचं सरकार नव्हतं, ते एक गटबंधन होतं, सगळ्यांचं कर्तव्य होतं। ते लोक सांगा, म्हणाले की आज नाही तुम्ही- साहेब, आपण जर सरकार बनवण्यासाठी पुढाकार घेतला आणि मला नेता नेमलं, माझ्यावरती तर आरोप दुसरे आहेत की माझ्या जागी जर कोणी दुसरा व्यक्ती असता तर मोडतोड करून सरकार बनवलं असतं। मी तर झेलले आहे 7 दिवस 8 दिवस, तुम्ही असं काहीच मोडतोड नाहीये। करण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी नाही झालात। नाही, त्यामध्ये मोडतोड करण्याची गरजच नव्हती, काहीही तोडलं नाही, केवळ जोडलं। नितीशजी, तुमच्याबद्दल लोकांना आशा होती की नितीश कुमार जर मुख्यमंत्री बनले तर नितीश कुमार कमीत कमी अशा लोकांची साथ नाही देणार किंवा अशा लोकांची साथ नाही घेणार ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस आहेत, पण तुम्ही तर जेव्हा एकदा तुम्हाला संधी मिळाली तेव्हा हे चुकीचं सिद्ध केलं। ते तर सगळ्यांचं एकत्र मिळून मत होतं की असा प्रयत्न असला पाहिजे। आता एका व्यक्तीला लीडर बनवलं जातं, त्या पद्धतीने मला लीडर बनवलं, सगळ्या व्यक्तींनी मिळून बनवलं, माझा वैयक्तिक निर्णय नव्हता। यावेळी तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये असे लोक आहेत ज्यांच्याबद्दल आरोप आहेत, नागा सिंग आहेत, ज्यांचं समर्थन तुम्हाला मिळतं? नाही, ही चुकीची गोष्ट आहे। नाही, आता माझ्यावरती तर कित्येक आरोप लागले, माझ्यावरती तर लागलं की सूरज भान यांचे समर्थक आहेत, ते माझ्या विरुद्ध निवडणुकीत काम करत आहेत। लालूजी ते रामविलासजींच्या पार्टीमध्ये आहे आणि लालूजी त्यांच्यासाठी वोट मागायला गेले होते। मी तुम्हाला अगदी रिसेंट गोष्ट सांगतो, एप्रिल 2004ची, जेव्हा निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळी तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे जे लोकल वृत्तपत्र आहे त्यामध्ये एक फोटो छापला गेला अनंत सिंग यांचा। असं म्हटलं जातं की ते भूमिहार कास्टचे आहेत आणि तिथले डॉन आहेत, आणि फोटोजमध्ये तुम्हाला त्यांच्यासमोर हात बांधून उभे आहात असं दाखवलं। आता ही तर तीच गोष्ट आहे, जर कोणी कोणाला नमस्कार करतो त्या बदल्यात कोणी नमस्कार करेल तर तेव्हा त्याचा नमस्कार नाही दाखवत, दुसऱ्याचा नमस्कार दाखवता। ही तर तुमची ट्रिक आहे साहेब, ही तर तुमची ट्रिक आहे, याला काय अर्थ आहे?
कोणी कोणाला तरी नमस्कार करत असेल तर त्याचं उत्तर नमस्कारनेच असतं. तर त्याचा नमस्कार कापून टाका आणि तुमचा नमस्कार दाखवा. हे तर असंच झालं. ते 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 जे सोनियाजींच्या नातवाकडे मनमोहन सिंगजींचा नमस्कार आजचा हात जोडलेला होता. तर काय मुलाला नमस्कार करत होते, त्याला ग्रेट करत नितीशजी, होते. हे तेच अनंत सिंग आहेत ज्यांनी तुम्हाला तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये हलक्यात घेतलं होतं. हे बघा, या सगळ्या गोष्टी तर मनोरंजनासाठी तुम्ही लोक करत असता. त्यात काही विशेष नाहीये. नितीशजी, मी तुम्हाला हल्लीचीच गोष्ट सांगतो. आनंद मोहन सिंग आणि त्यांचे साथी, जे सगळे लोक रामविलास पासवान यांच्या बरोबर आहेत, त्यांना तुमच्या पार्टीने अप्रोच केलं आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये युती करण्यासाठी, त्यांची साथ घेण्यासाठी. ही तर मनोरंजनाची गोष्ट नाहीये. नाही, आनंद मोहनजींची पार्टी होती, बिहार पीपल्स पार्टी. ते एकरूप झाले होते समता पार्टी बरोबर. नंतर मग ते वेगळे झाले होते आणि पुन्हा त्यांच्या पार्टीमध्ये परत येण्याचं बोलणं आहे जनता दलामध्ये. ही गोष्ट खरी आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्या विरुद्ध अपराधी खटले आहेत. हे ते लोक आहेत ज्यांचे साथी आज सुद्धा जेलमध्ये आहेत. हे ते लोक आहेत ज्यांच्यावर गंभीर अपराधी खटले आहेत. हा सगळा तर कॉमन फॅक्टर झाला की यांच्या विरुद्ध प्रकरण आहे. जे 20 वर्ष राज करण्याबद्दल बोलतात त्यांच्या विरुद्ध सगळ्यात जास्त खटले, परंतु ते खूप मोठे नेते आहेत, इन्व्हिन्सिबल. मग या लोकांना असं असताना डिप्राईव्ह तुम्ही कसं करू शकता, कोणाला डिप्राईव्ह कसं करू शकता? आणि मग त्या वादामध्ये पडायचं नाहीये. यांच्यावर काय खटला? आनंद मोहनजी एक नेता आहेत, त्यांचा आपला प्रभाव आहे. आता प्रभाव नव्हता तर ते आतापर्यंत, आणि कधीतरी लालूजींनी त्यांना समर्थन दिलं. तुम्हाला कदाचित माहीत असेल, तेव्हा ते समता पार्टीमध्ये होते आणि समता पार्टीपासून वेगळे होऊन गेले. तेव्हा कुणाच्या समर्थनाने एमपी बनले? लालूजींच्या समर्थनाने एमपी नितीशजी, बनले. तुम्ही फक्त तुमचं यात म्हणणं काही- असं जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतात, जर कोणी अपराधी प्रतिमेचा व्यक्ती लालूजींच्या बरोबर राहिला, पासवानजींच्या बरोबर राहिला, तर तुमच्या बरोबर सुद्धा राहिला तर काय फरक पडतो? मी तर म्हणालो कॉमन फॅक्टर आहे. जो कमकुवतपणा आहे तो सांगितला मी त्याला आमच्या इथे आम्ही लोकल स्लँगमध्ये म्हणतो की आम्ही थित्रॉलॉजीचे मास्टर नाहीये. उगाचच वाद घालणार नाही, हे खरं आहे. आता हे तुम्ही हवं तेवढं माझे जितके नंबर कापायचे तेवढे कापा तुम्ही, परंतु केवळ माझ्यावरतीच संपूर्ण राजकारण तर नाहीये. कॉम्प्रोमाइजेस आहेत. मला जे वाटतं, ज्या प्रकारचा आयडियल समाज बनवणे तशी परिस्थिती नाहीये. अहो, आम्ही खूप चांगले तत्व घेऊन गेलो आणि समर्थन मिळालं नाही, तर तुम्ही आम्हाला विचाराल, तर थोडंफार सगळ्यांना जोडून एकत्र करून जर समर्थन मिळत असेल आणि त्या प्रकारचं एखादं शासन बनलं, त्यामध्ये तुमची मर्जी चालू शकत असेल, तर मग काहीतरी त्याला जज करण्याचा मार्ग जे असेल. सरकार बाहुबलींचा आधार घेऊन बनलेलं असेल, ते त्यांची मदत नाही करणार का? सरकारमध्ये बसून जर कुणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला, कुणाला तरी अयोग्य फायदा पोचवण्याचा प्रयत्न झाला, तर फासावरती लटकवा त्याला. लाल किल्ल्याच्या समोर लटकवा किंवा पटण्याच्या गांधी मैदानाच्या समोर लटकवा. परंतु आज बिहारच्या राजकारणामध्ये आणि या राजकारणामध्ये हा प्रश्न का विचारत आहे? मी तुम्हाला इतकं आश्वासन देतो की असं कुठलं सरकार नाही आणि असं कुठलं सरकार आहे तर ते आत्ताचंच आहे.